जगातलं सगळ्यात पौष्टिक पीठ, भरपूर फायबर, प्रोटीनयुक्त हे पीठ प्रत्येक घरात असायलाच हवं. म्हणजे आयत्या वेळेस खमंग खुसखुशीत असे थालीपीठ बनवता येतात, जे नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा. असे हे थालीपीठ बनवायचे आहे. मग आज आपण खमंग खुसखुशीत अशी थालीपीठची भाजणी बघणार आहोत. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एखादी वाटी किंवा कप याने हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं. तर इथे मी कप घेतला आहे. 1 कप ज्वारी घेतली आहे. सोलापुरी ज्वारी वापरा, जी खायला थोडीशी गोडसर असते. 1 कप बाजरी, गहूही त्याच कपाने मोजून घ्यायचे, पण हे सगळं साहित्य आधी स्वच्छ निवडून घ्या. त्यानंतर यामध्ये तांदूळ घालायचे आहे. तर 1 कप तांदूळ घेतले, पण तांदूळ स्वच्छ धुवून, सुकवून मगच वापरायचे. असेच तांदूळ भाजणी करताना वापरायचे नाही. 1 कप नाचणी घेतली आहे. नाचणीमध्ये अगदी बारीक खडे असतात, ते लालसर रंगाचे खडे दिसत नाहीत. त्यामुळे नाचणी देखील स्वच्छ निवडून मगच घ्यायची. आता हे सगळे धान्य झाले, पण कडधान्य सुद्धा थालीपीठामध्ये वापरली जातात. कडधान्यांमध्ये अर्धा कप हिरवे मूग, चणे घेतले आहे अर्धा कप आणि मटकी देखील. बऱ्याच वेळा चवळी वापरली जाते, पण चवळी न वापरता मटकी वापरून बघा, थालीपीठ खायला अतिशय चविष्ट लागतं. उडीद डाळ अर्धा कप आणि अर्धा कपच मुगाची डाळ घेतली आहे. कारण हिरवे मूग देखील वापरलेले आहे. अजूनही डाळी आपण वापरणार आहोत. तर त्यानंतर अर्धा कप घेतले आहे जिरे आणि 1 कप धने घ्यायचे. अगदी हिरवेगार इंदोरी धने वापरा. मस्त सुगंधित थालीपीठ भाजणी तयार होते. त्यानंतर या सगळ्या थालीपीठाच्या भाजणीमध्ये दळतानाच हा पदार्थ घालायचा, तो म्हणजे हळकुंड. तर ही देखील सेलमचीच हळद आहे. हिला गाठीची हळद म्हणतात. गोलाकार असते, खायला अतिशय चविष्ट असते. ही गावठी हळद आहे, रंगाला अप्रतिम आणि नेहमीच्या हळदीपेक्षा थोडीशी महाग असते. आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे, तर जाड तळाचं आणि मोठं भांडं घ्यायचं, ज्यामुळे हे पदार्थ व्यवस्थित भाजले जातील. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. सुरुवातीला आपण सगळे धान्य भाजणार आहोत, ज्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू आणि तांदूळ देखील. भाजताना अगदी खमंग भाजायचं आहे, त्यामुळे भाजण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 मिनिटं तरी लागतात. आता हे मस्त भाजून झालं, पण जे भाजलेले पदार्थ आहे ते लगेचच ताटात काढायचे नाही, तर एखादा सुती कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये काढून थंड करायला ठेवायचे. लगेचच हे गरम असताना ताटात काढाल तर त्याला घाम सुटतो आणि ते ओलसर होतात. आता सगळे कडधान्य भाजायचे आहे. त्यामध्ये आहे हिरवे मूग, वाटाणे आणि मटकी देखील. तर तुम्हाला हवं असेल इथे चवळी देखील वापरू शकता. तर पाव कप चवळी यामध्ये वापरा. पण मटकी घातल्यामुळे खमंग अशी ही भाजणी तयार होते. 5 ते 6 मिनिटं हे मध्यम आचेवर भाजून घ्यायचं, कारण यामध्ये चणे वापरलेले आहेत आणि चणे भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. तर आता हे छान भाजून झालं, तेही काढून थंड होण्यासाठी ठेवायचं. त्यानंतर डाळी भाजायची आहे, ज्यामध्ये आहे मुगाची डाळ, उडदाची डाळ, पण सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची आहे अर्धा कप चण्याची डाळ आणि पाव कप मसूर डाळ. डाळी घेताना त्या धुवून घेतलेल्या नाहीत, एका सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायच्या. जर तुम्हाला डाळी धुवून घ्यायच्या असतील, तर त्या व्यवस्थित सुकवून घ्या. चांगल्या सुकल्यानंतरच भाजून घ्यायच्या. त्यामध्ये थोडासा जरी ओलसरपणा असेल, तर थालीपीठ भाजणी लवकर खराब होईल. 5 मिनिटं डाळी चांगल्या भाजून घेतल्या, त्याही काढून घेऊया. त्यानंतर धने आणि जिरे ही अगदी खमंग भाजून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटं धने आणि जिरे छान खमंग असे भाजून घेतले. त्याचा हलकासा रंग बदलला की गॅस बंद करायचा. सगळ्यात शेवटी 1 चमचा मेथीदाणे घालायचे आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे मेथीदाणेही त्यामध्येच भाजले जातात. आता हे सगळं साहित्य काढून घेतलं, ते पूर्ण थंड होऊ द्यायचं. त्यानंतर यामध्ये हळकुंड घालायचं, पण ते अखंड न घालता फोडून घालायचं. असं हलकसं बारीक करून घ्या, कारण हे गिरणीवरनं दळून आणताना हळकुंड त्यामध्ये दळलं जाणार नाही. म्हणून हळद फोडून त्याचे तुकडे करून घालायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गिरणीवरनं दळून आणायचं. दळून आणताना भाकरी बनवण्यासाठी आपण जसं पीठ दळतो तसंच दळायचं आहे आणि पिठाचा रंग बघा, फक्त एकच हळकुंड यामध्ये घातलं, पण अप्रतिम असा रंग आणि सुगंध देखील पिठाला येतो. लगेचच आपण थालीपीठ बनवणार आहोत, तर जेवढं तुम्हाला थालीपीठ बनवायचं तेवढं पीठ घ्यायचं. तर मी 2 वाट्या पीठ घेतलं आहे. राहिलेलं पीठ स्वच्छ डब्यात भरून ठेवा. 2 ते 3 महिने टिकतं. हवं तेव्हा तुम्ही थालीपीठ बनवून खाऊ शकता. आता यामध्ये थोडेसे जिरे, एक बारीक चिरलेला कांदा आणि मी थोडा पालक वापरला, तर पालक देखील बारीक चिरून घातला आहे. मूठभर कोथिंबीर घालायची, मीठ घातलं आहे. त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ घालून घेतले. थालीपीठामध्ये हिरवं वाटण करताना
लसूण घ्यायचा थोडासा जास्त, 6 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 इंच आलं घेतलं आहे. हवं असेल तर यामध्ये मूठभर शेंगदाणेही घालू शकता. आता थोडंसं जाडसर हे मिक्सरवरनं फिरवून घेतलं. लगेचच या पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं. सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही, कारण आपण पालक वापरलेला आहे. त्यानंतर थोडं-थोडं पाणी घालून कणिक भिजवताना थोडीशी सैलसर भिजवायची. भाकरीचं पीठ आपण जसं मळून घेतो त्यापेक्षा हे पीठ थोडंसं सैलसर असतं. यामध्ये कोणतेही मसाले किंवा हळद वापरलेली नाही, तरी देखील पिठाचा रंग बघा मस्त सुरेख पिवळसर रंग पिठाला आला. सैलसर ही कणिक भिजवून झाल्यानंतर लगेचच थालीपीठ थापून घ्यायचे आहे. पीठ भिजत ठेवायचं नाही. जर तुम्हाला वाटलं की थोडंसं घट्टसर आहे, तर हाताने हे पीठ थोडं सैल करून घ्यायचं. ओला कपडा घ्यायचा आणि त्यावर थालीपीठ थापून घ्यायचे. ओला कपडा वापरायचा नसेल, तर केळीचं पानही वापरू शकता. थालीपीठ थापताना जर हाताला चिकटत असेल, तर थोडासा पाण्याचा हात लावून मग थापून घ्यायचे. थालीपीठ पातळ किंवा जाडसर हवे, जसे तुम्हाला आवडत असतील तसे थापून घ्यायचे. तर मी थोडेसे जाडसरच थापून घेतले. त्यानंतर यामध्ये हे छिद्र करून घ्यायचे आणि लगेचच थालीपीठ भाजून घ्यायचे आहे. थालीपीठाचं पीठ भिजवल्यानंतर ते मुरत ठेवण्याची अजिबात गरज नाही. अगदी 10 मिनिटामध्ये थालीपीठ तयार होतात. तर इथे लोखंडाचा तवा वापरा आणि मी जो तवा वापरला आहे, तो द इंदूस व्हॅली यांचा कास्ट आयर्नचा हा तवा आहे. तुम्हाला हवा असेल तर कुपन कोड आहे शगुन12. या तव्यावर डोस्यापासून ते भाकरीपर्यंतचे सगळे पदार्थ बनवू शकता. थालीपीठाची भाजणी जर तयार असेल, तर त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्ही वेगवेगळे थालीपीठ बनवू शकता. जसं की मी पालकाचं थालीपीठ बनवलं, खायला अप्रतिम लागतं. दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल यावर घालायचं आणि मस्त गरमागरम असं हे थालीपीठ जेवणासाठी, डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी. त्यावर हे मिरची आणि लिंबूचं लोणचं असो, दही किंवा काहीही नसेल तरी देखील खायला अप्रतिम असं हे थालीपीठ. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.